नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता 30 मार्चला वार आहे रविवार, मग त्या दिवशी आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा असल्यानंतर मग बऱ्याच वेळा काय होतं की नवीन गाडी म्हणा किंवा नवीन घर हे खरेदी आपण करतच असतो, किंवा मग घरातील ज्या काही वस्तू असतील नवीन काही एखादा आपल्याला नवीन कार्य करायचं आहे त्यावेळेस मग आपण गुढीपाडव्याचा हा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो. त्यामुळे मग आजच्या दिवशी म्हणजेच की गुढीपाडव्याच्या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे मग तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जर काही वस्तू खरेदी करणं होत नसेल तर मग आता किंवा सोनं खरेदी करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते. तर आपल्याला मग सोन्यापेक्षा काही मौल्यवान वस्तू आहेत ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य दूर होईल, गरिबी दूर होईल, तर ती वस्तू आपल्याला घरी आणायची आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रत्येक वेळेस काय होतं की घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही, कुठे खर्च होतो हे बऱ्याच वेळा समजत नाही, किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती खूप कष्ट करते किंवा त्याचं फळ मग त्या व्यक्तीला मिळत नाही. त्यावेळेस पण आपण मग गुढीपाडव्याच्या दिवशी काही वस्तू घरी आणल्यानंतर मग त्यावेळेस मग याचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर आता हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. तर आता सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण सगळ्यात मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. तर गुढी म्हणजे विजय, पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची ही जी पद्धत आहे तर ही परंपरा आहे. तर आता बरेच वेळा काय होतं की घराबाहेर रांगोळ्या काढणे किंवा घर सजवण्याची जी परंपरा आहे, तर गुढीपाडव्याचे सणाच्या दिवशी मग आपण बऱ्याच ज्या वस्तू खरेदी करतो त्याला पण महत्त्व आहे. तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला घराची साफसफाई करायची आहे, घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर स्वच्छता करायची आहे. आणि त्यानंतर मग आपण घराच्या बाहेर रांगोळी वगैरे काढतो, फुलांचं तोरण लावतो, आंब्यांच्या पानांचं तोरण लावतो. त्याचप्रमाणे मग आपण देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करून घेतल्यानंतर सगळे देव वगैरे उजळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर देवांचे वस्त्र बदलायचे आहेत. आपण जे धान्य वगैरे ठेवतो म्हणजेच की तांदूळ वगैरे ठेवतो तर त्या भांड्यांमधील देवघरातले तांदूळ वगैरे बदलायचे आहेत. आणि तुमच्याकडे ज्या पद्धतीने म्हणजेच की गुढीपाडवा हा सण ज्याप्रमाणे साजरा केला जातो तशा पद्धतीने मग तुम्ही गुढीपाडव्याची गुढी उभी करू शकता. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की गुढी उभा करण्यासाठी काही ठिकाणी भगवा झेंडा उभा केला जातो, तर काही ठिकाणी मग गडवा म्हणजेच की तांब्या असतो त्या तांब्यावरती स्वस्तिक वगैरे काढून घाटी वगैरे लावून मग तांब्या उलटा आणि साडी वगैरे लावण्याची पद्धत ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. तर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही गुढी उभारू शकता. तर मग आपल्याला काय करायचं आहे, जे सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही हे आदल्या दिवशी पण घेऊन येऊ शकता, जे कमळाची बीज म्हणून असते, तर जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं तर तिथे मग तुम्हाला कमळाची बी तुम्हाला भेटेल. मग ते आपल्याला खरेदी करून आणायचे आहे आणि जिथे आपण पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला ते सहज उपलब्ध होईल. तर हे तुम्ही आदल्या दिवशी पण आणलात तरीही चालेल. त्यानंतर मग काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण हा उपाय म्हणा किंवा ही सेवा करणार आहोत त्यावेळेस मग काय करायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा दिवा लावायचा आहे आणि एक तामण घ्यायचं आहे. आणि मग तामणामध्ये जे आपण कमळाचं बी आणलं आहे तर ते ठेवायचं आहे आणि मग त्या कमळाच्या बीला अभिषेक घालायचा आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे की एका तामण घ्यायचं आहे आणि तामणामध्ये म्हणा किंवा प्लेट घेतलात तरीही चालेल, त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती मग अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. आणि नंतर मग काय करायचं आहे, जे आपण बी आणलं आहे तर ते बी ठेवायचं आहे आणि मग तांदूळ ठेवल्यानंतर ते अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीची जी एक काडी असते तर ती एक काडी घेत ठेवायची आहे त्यावरती. मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या एकत्र वस्तू ठेवायच्या आहेत तामणामध्ये. आणि मग नंतर काय करायचं आहे, त्यावरती काळी मिरी घ्यायची आहेत 7 आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. हे सगळे एकत्र एका तामणामध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा. आता जर तुम्हाला गायत्री मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरीही चालेल. आणि नंतर मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही कनकधारा स्तोत्र पण म्हणू शकता. हे पण तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून तुम्ही श्रवण केलात तरीही चालेल. आणि आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा दिवसभर राहिला पाहिजे, असं त्या दिव्यामध्ये मग आपल्याला तेवढं तेल टाकायचं आहे. आणि ते दिवसभर आपल्याला आपण जे सगळं अर्पण केलेलं आहे तर ते देवी लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायचं आहे. आणि जो दिवा आपण लावणार आहोत तर तो दिवा पण दिवसभर राहिला एवढं तेल त्यामध्ये टाकायचं आहे. जर नंतर थोड्या वेळाने म्हणा किंवा दुपारच्या वेळी जर दिवा
विझला तर त्यासाठी असं मनामध्ये वाईट विचार वगैरे न आणता परत दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण धूपदीप लावतो त्यावेळेस मग आपल्याला धूपदीप लावायचा आहे आणि मग पूजा करायची आहे. आणि ती जे आपण सगळं सकाळी अर्पण केलेलं आहे कमळवीला, ते सगळं मग एक देवपूजेमधलं नवीन वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते सगळं आपल्याला अशी पोटली बनवल्यासारखं बनवून मग ते बांधून पोटली बनवायची आहे. आणि घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे, म्हणजेच की आपण घरामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो तो घराचा मेन दरवाजा, तर तिथे काय करायचं आहे, तिथे आपल्याला ते म्हणजेच की घराच्या उजव्या बाजूला, म्हणजेच की दरवाजाच्या आतल्या बाजूने उजव्या बाजूला मग आपल्याला बांधायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ते बांधणार आहे त्यावेळेस मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामधील ज्या पण काय अडचणी आहेत, पैशाच्या समस्या आहेत किंवा घरामध्ये संतानप्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नाही, जी पण काय तुमची इच्छा असेल त्याबद्दल मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि कारण की कमळाचं बी हे देवी लक्ष्मीचं आसन आहे, त्यामुळे मग हे सगळे याला माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जातं. आणि घरातील ज्या पण काय पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात. म्हणजेच की एक प्रकारे आसन म्हणजे आपल्या घरामध्ये देवीचा वास राहिला पाहिजे, म्हणून मग आपल्याला हा कमळाचं बी जे आहे तर त्याचा आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि मग सोनं खरेदी करता येत नाही तरीही चालेल, पण ही जी एक वस्तू आहे म्हणजेच की कमळाचं बी, तर ही वस्तू आपल्याला घरी आणायची आहे आणि मग त्याचा आपल्याला अशा पद्धतीने उपाय करायचा आहे. यामुळे काय होते की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, गरिबी संपते, घरामधील ज्या पण काय पैशाच्या समस्या असतील त्या दूर होतात. किंवा घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते, त्यामध्ये यश मिळत नसेल तर यश प्राप्त होण्यास मदत होते. त्यामुळे हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय मग कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील कोणतीही महिला करू शकते. जर महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग हा उपाय करता येणार नाही, तर घरातील इतर व्यक्तीने केला तरीही चालेल. आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की संध्याकाळच्या वेळेस एक वाटी भरून आपल्याला धने घ्यायचं आहे आणि मग देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. देवघरापुढे म्हणा किंवा देवघराच्या बाहेर महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे. आणि किंवा मग तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तर मग तो मंत्र म्हणला तरीही चालेल. आणि ते धने मग माता लक्ष्मीला रात्रभर ठेवायचे आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस ज्या घरातील म्हणा स्वयंपाक वगैरे बनवतो, म्हणजेच की मांसाहार बनवत नसलेल्या भाज्यांमध्ये मग आपल्याला ते धने वापरायचे आहेत. यामुळे काय होईल की घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती म्हणा किंवा घरातील व्यक्तींवरती राहते आणि घरातील दारिद्र्य नष्ट होते. त्यामुळे हा जो धन्यांचा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे मग जवळपास देवीचं मंदिर वगैरे असेल तर तुम्ही मंदिरामध्ये पण जाऊ शकता, मंदिरात जाऊन पण माता लक्ष्मीला पण धने अर्पण करू शकता. आजचा व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.